हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. मग स्नॅक्स खायचं आहे की नाही? मैदा तर अवॉइड करायचा आहे. मग बनवूया नेमकी ती पण गव्हाच्या पिठाची. चला मग लवकरात लवकर रेसिपी बघूयात. इथे मी 2 तासासाठी मुगाची 1 कप डाळ एवढी भिजवून ठेवलेली आहे. 2 तासासाठी भिजवून घेतलेली डाळ आपण आता पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. तर मग फूडीज ह्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर FB चॅनल, त्याचबरोबर इंस्टाग्रामसुद्धा आहे, तिथेसुद्धा फॉलो करायला विसरू नका. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये नवीन असं काय? हे तर ट्रेंडिंग आहे, ट्रेंडिंग व्हिडिओ आहे, पण मैदा अजिबात वापरलेला नाही आहे. तर मग वेगळ्या पद्धतीने एकदम झटपट बनणारा पदार्थ आपण बनवूयात आणि तो पण बिना मैद्याचा म्हटल्यावरती नक्कीच हेल्दी आहे. गव्हाचं पीठ, रवा आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला हे तळायचं नसेल तर तुम्ही बेकसुद्धा करू शकता. ते कसं तेही सांगते, चला बघूयात. आता इथे मी थोडासा ओवा घातलेला आहे, म्हणजेच अर्धा चमचा एवढा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हळद घाला, काळी मिरी पावडर घाला, लाल तिखट घाला, तुम्हाला जे वाटतात आवडतात ते मसाले घाला की. आणि त्यानंतर आपण थोडंसं इथं म्हणजे 1 चमचा एवढं तेल घालायचं आहे. त्यानंतर इथे 1 कप आता गव्हाचं पीठ घाला. त्यानंतर इथं 1/4 कप एवढं बारीक रवा घालून घेतोय आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणीची अजिबात गरज पडणार नाही, कारण आपल्या डाळीने आधीच पाणी पिले भरपूर, त्यामुळे काही गरज नाही आहे. आणि डाळ वाटताना सुद्धा आपण पाणी टाकायचं नाही आहे, जेणेकरून काय होईल की डाळसुद्धा बारीक होईल आणि आपलं पाणीसुद्धा कमी लागेल. आणि जेवढा तुम्हाला जर का गव्हाचं पीठ वाढवायचं असेल किंवा जास्त लोकांसाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही डाळ वाढवा, ना की पीठ वाढवा, कारण टेस्ट तर चेंज होणार. आणि त्याचबरोबर जर का तुम्ही इथे पीठच वाढवत बसले तर टेस्टमध्ये जे काही आपली डाळ आहे तर ती कमी लागेल आणि आपलं गव्हाचं पिठाचेच फक्त निमकी वाटेल. तर आता इथे साठा करून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण इथे गव्हाचं 3 चमचे एवढं, किंवा तुम्हाला जेवढा साठा बनवायचा आहे तेवढा साठा बनवून ठेवू शकता. नॉर्मल आपल्या चपात्यांना सुद्धा हा साठा लावला तरी चपात्या खूप मऊ होतात, ही एक टीप आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जो काही साठा आहे तो खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट अशा पद्धतीने बनवायचा नाही आहे, तर तो एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घ्यायचा आहे. आता इथे आपण निमकी लाटण्यासाठी घेणार आहे, तर त्यासाठी एक छोटासा बॉल बनवून घ्यायचा आहे आपलं जे काही पीठ मळलेलं आहे त्याचा. आणि त्यानंतर आपण लाटायला सुरुवात करूया. तर तोपर्यंत आपला जो दुसरा चॅनल आहे त्यालासुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टवरती आता आपण नवीन आरी वर्कसुद्धा सुरू करणार आहे, तर त्यासाठी त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपण त्याच्यावरती ज्वेलरी तर ऑलरेडी पोस्ट करतच आहोत, तुम्हाला जसं की माहिती पण आहे. तर त्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता ही व्यवस्थित पातळ लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपला साठा लावून घ्यायचा आहे. थोडंसं साठा लावून झाला की त्याच्यावरती थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे, जेणेकरून काय होईल ना की आपली जी काही निमकी आपण बनवली आहे त्या निमकीला आपल्या पदर सुटतील याच्यासाठी. आता हे व्यवस्थित सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूला व्यवस्थित लागलं पाहिजे. जर का सगळीकडे व्यवस्थित नाही लागलं तर आपले जे काही निमकी आहे तर त्याचे व्यवस्थित येणार नाहीत याच्यासाठी. आता हे सगळं काही व्यवस्थित आपल्याला 4 ते 5 वेळा, हेच सेम प्रोसिजर तुम्ही जेवढ्या वेळा करता तेवढ्या तुमच्या जे काही निमकी आहे त्याला पदर चांगले सुटतात. तर त्यासाठी तुम्हाला जेवढ्या वेळा वाटतील किंवा जेवढ्या वेळा पॉसिबल होतं ते तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित आपण जे काही प्रोसिजर आहे ती रिपीट करू शकतो. आता मी तर इथे 3दा करून घेणार आहे, पण तुम्हाला जर का आता प्रश्न पडला असेल की हे बेक कसे करायचे, तर ते पण बघूयात की कसे बेक करायचे. तर इथे दाखवलेलं नाही आहे, पण मी नक्कीच सांगू शकते की हे जर का तुम्हाला बेक करायचे असतील तर तुम्ही इथे 180 डिग्रीवरती प्री हिटेड ओव्हनमध्ये तुम्ही हे 10 ते 12 मिनिटांसाठी बेक करून घेऊ शकता. जेणेकरून काय होईल की तुमची जी काही निमकी आहे तर ती व्यवस्थित बेक पण होईल आणि क्रिस्पी पण होईल. याच्यासाठी सेम प्रोसिजरने लाटून घ्यायचे, सेम प्रोसिजरने आपण त्याचे जे काही आकार आपल्याला जसे पाहिजेत तसे करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बेक करून घेऊ शकता. खा की मग हेल्दी. मैदा तर वापरलेला नाहीच आहे आपण, आणि त्याचबरोबर तेलही नको असेल तर ते सुद्धा अवॉइड करू शकता. पण इथे घरातल्यांना सगळ्यांना जसं की आता चटरपटर आवडतं म्हटल्यावरती मग थोडंसं अनहेल्दी चालतं की. तर आता इथे आपले जे काही निमकी आहेत तर त्याची निम्मी प्रोसिजर तर झालेलीच आहे. आता पुढची प्रोसिजर बघूयात. आता ह्यालाच व्यवस्थित आकार दिलेला आहे आपण, असा उभा शेपमध्येच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे ज्या काही कडा आहेत त्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही खालचं जे काही पोर्शन आहे ते सुद्धा कट करून घेऊ शकता, जेणेकरून इक्वल साईजमध्ये दिसतील त्या.
आणि त्यानंतर इथे आपल्या ज्या काही निमकी आहेत तुम्ही बघू शकता की त्याला पदरसुद्धा किती छान पडलेले आहेत. आता आपण तेलाकडे जाऊयात. तर तेल टेस्ट करून घ्यायचं आधी की आपला जो काही आपण आधी टेस्टसाठी टाकलेलं आहे ते वरती तरंगलं की म्हणायचं की आपलं तेल व्यवस्थित टेम्परेचरवरती आहे. म्हटल्यावरती आपण हे सगळे काही निमकी आहेत ते त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आणि व्यवस्थित बारीक गॅसवरती तळून घ्यायचे. एक 7 ते 8 मिनिटांमध्ये हे रेडी होतात आणि त्यानंतर हे गरमागरम सर्व करायला तयार आहेत. तर मग सॉस बरोबर खा, चटणी बरोबर खा किंवा तसेच खा, काही हरकत नाही. टेस्ट तर छानच लागणार. आणि कळवायला विसरू नका की कसे झालेत ते. तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघता पण कमेंट कोणीच करत नाही, असं का बरं? कमेंट नक्की करा की पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फॉलोसुद्धा करा. चला मग जे कोणी गेस्ट असतील किंवा घरातले असतील सगळ्यांना सर्व करूयात की. आता बघू शकता तुम्ही की किती कुरकुरीत झालेत. बघा, आवाज पण छान आहे आणि टेस्ट तर आहेच मस्त. चला मग परत भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत.